नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। महिला आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा समन्वय अधिकारी यांनी कर्तृत्ववान लोकसंचलित संस्थेच्या व्यवस्थापक महिलेसह संगनमत करून संस्थेचे व बचत गटांमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या विरोधात कर्तृत्ववान लोकसंचालित संस्थेच्या महिला सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच महिलांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला असून न्याय मिळवण्यासाठी आम्हाला दुर्गारूप धारण करण्याची वेळ आणू नये असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनात संस्थेच्या अध्यक्षा सिंधू वाणी, प्रतिभा गांधी, जयश्री जिने, निकिता कोरडे, संगीता महांडोळे, आरती रेगे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वातीताई जाधव, राष्ट्रवादी जिल्हा महिला उपाध्यक्षा सुनीता वाल्लेकर, सोनाली वाघमारे आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी 11 जून 2019 ते 23 मे 2025 या कालावधीत अहिल्यानगर येथे कार्यरत होते। या काळात संस्थेच्या अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले गेले। व्यवस्थापक महिलेला हाताशी धरून बचत गटातील योजनांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अंतर्गत अहमदनगरमध्ये जी कर्तृत्ववान लोकसंचालित साधन केंद्र त्या संस्थेची मी सौ सिंधू राजेंद्र वाणी अध्यक्ष या पदावर 2011 पासून कार्यरत आहे। परंतु 2017 पासून जे नवीन जे कोणी डीसीओ होते त्यांनी 2025 पर्यंत त्यांनी काय केलं, या संस्थेमध्ये जे व्यवस्थापक होती श्यामल गिरीश कुचवाड या बाईंनी त्यांना हाताशी धरून त्यांच्या दोघांच्या सहीने आमच्या संस्थेमधून परस्पर पद्धतीने भरपूर अशी रक्कम काढण्यात आली। अध्यक्षाला कुठल्याही प्रकारचं कोणतीही कल्पना, अध्यक्ष असते किंवा कार्यकारिणी मंडळ असं यांना कोणतीच कल्पना न देता त्यांनी परस्पर भरपूर प्रमाणात रक्कम काढली। तर ते रकमेचा आमच्या संस्थेचे कार्यकारी मंडळ विचारायला गेलं तर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले। परत आमच्या महिलांच्या मुलांवर गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर त्यांना ऑडिटचं विचारलं तर ऑडिट पण द्यायला तयार नाही, देऊ ना तुम्हाला काय करायचं ऑडिटचं असं आम्हाला विचारतात। जर यांना संस्थेचं काही माहित नाही तर आम्हाला हे प्रश्न पडलाय की हे या संस्थेमध्ये कशासाठी यांना अधिकारी म्हणून नेमणूक केलेली यांची, आणि यांना आम्ही संस्थेबद्दल काही विचारलं तर यांनी काय केलं तर परस्पर कार्यकारिणी मंडळ तयार केलं बाहेरची बाहेर, आणि बाहेरची बाहेर त्या बाईच्या नावाने पण त्या बाईला पण फसवलं त्यांनी, एक बचत गटातल्या बाईला त्या बाईच्या नावाने पण भरपूर अशी रक्कम संस्थेमधून काढली गेली। त्यांनी संस्थेचा किंवा धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर इथलं कुठलाच ऑर्डर नसताना त्या बाईच्या सहीने भरपूर अशी रक्कम काढली। आम्ही बँकेत पण गेलो या विषयावर, बँकेचे अधिकारी बोलतात जा तुम्हाला कुठं जायचंय, कोर्टात जायचं तर कोर्टात जा, आम्ही तुम्हाला काही साथ देणार नाही। त्यांनी परस्पर सह्या लावून घेतल्या। आमचा कोणताच ठराव नव्हता, आमच्या कोणत्याच कार्यकारिणीमधली महिलांना याची काहीच कल्पना नसताना यांनी परस्पर त्यांच्या दोघांच्या सह्या लावून घेतल्या। आमचं हेड ऑफिस आहे मुंबईला, त्यांचं याच्यामध्ये काहीच दोष नाही। मुंबईच्या हेड ऑफिसवरून त्यांना पत्र होतं 24/10/2024 ला की अध्यक्ष सचिव आणि डीसीओच्या 50,000च्या वरती सह्या लावण्यात यावं, पण यांनी काय केलं, फक्त जिल्हा समन्वय अधिकारी आणि व्यवस्थापक श्यामल कुचवाड ह्या दोघांनी स्वतःच्या सहीने खूप मोठा रक्कम काढलेल्या त्या संस्थेतल्या। आम्हाला त्या संस्थेतल्या रक्कम जी आणि ती कुचवाड जी आम्ही व्यवस्थापक म्हणून ठेवली होती तिने 18/3/2023 रोजीचा कार्यकाळ संपलेला आहे। आम्ही तिला 3 लेटर पण दिलेले आहेत संस्थेतून, तरी तिने बाहेरचे बाहेर एवढा गैरव्यवहार केलेला आहे। आणि आम्हाला तात्काळ याच्याबद्दल आमच्या संस्थेचं ऑडिट त्यांच्याकडून कोणत्या तरी धर्मदाय आयुक्ताकडून लेखी स्वरूपात पाहिजे, कारण त्यावर माझ्या कुठंच सह्या नाही किंवा आमच्या सचिवाच्या सह्या नाही किंवा आमच्या कार्यकारी मंडळाचा याच्याशी काहीच संबंध नाहीये। आम्हाला त्यांनी ते करून द्यावा। आणि जे काही शालेय गणवेशाचं वाटप केलं त्यांनी नगर तालुक्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक त्यांनी आमच्या महिलांकडून म्हणजे हे घेतलं, आमच्याकडून महिलांच्या याद्या घेतल्या की तुमच्या महिला कोण कोण कापड शिवणार आहे, कोण काय करणार आहे, आम्ही याद्या दिल्या, प्रशिक्षण घेतले। पण यांनी ऍक्च्युली एक कंपनीवाल्याला ते काम दिलं आणि आमच्या महिला बचत गटाच्या अकाउंटला टाकले। तुम्हाला जर करायचंच होतं तर त्या कंपनीवाल्यातून तुमच्यातच समन्वय साधायला पाहिजे होता, माझं असं म्हणणं आहे। आमच्या महिला बचत गटाला कशाला फसवलं तुम्ही? महिला बचत गटाच्या नावावर ते पैसे टाकले आणि रोख स्वरूपात काढून या कुचवाड, आमची श्यामल गिरीश कुचवाड जी व्यवस्थापक आहे आमच्या संस्थेची बाई, तिने ते रोख स्वरूपात त्या संस्थे बचत गटाच्या महिलांकडून ते घेण्यात आले। ते 5 कोटीचं माझ्याकडे सहीला चालू होतं, त्यांनी माझ्याकडे 5 कोटीचे 41 लाखाचं माझ्याकडे सहीला दिलं। त्यानंतर माझ्या लक्षात आलं, मग मी आमच्या अकाउंटंटला ते प्रिंटा काढायला लावल्या आणि मग मी ते हिशोब केला तर
मी काय क्लिअर हिशोब नाही केला, पण 5 कोटीच्या पुढे यांनी म्हणजे पुढच्या पार्टीला देऊ ना तर काही करू, पण या माझ्या सही शिवाय झालंय, हे उद्या काही पण करू शकणार ना आमच्या संस्थेच्या सही शिवाय. आणि त्यानंतर आम्ही जो नवीन या ठिकाणी त्यांना बदली झाली ठाणे इथं जे जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांची संजय गरजेची, पण त्यानंतर जे नवीन दिशो आले त्यांनी तर आमच्या महिलांना रडवायला लावलं. आमच्या ऑफिसमध्ये येतात, महिलांना रडवतात, तुम्ही याच्यावर सह्या द्या, त्याच्यावर द्या. आमच्या संस्थेतले भरपूर कागदपत्र गहाळ झालेले आहेत, संस्थेच्या घटना नाही, संस्थेचे इथून मागे जे प्रोजेक्ट राबवले त्याचे काहीच डॉक्युमेंट आमच्या संस्थेमध्ये नाही. इथून पुढचं आम्ही या ठिकाणावरून जर आम्हाला कलेक्टर साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं 15 दिवसाच्या आत, त्याच्यावर कारवाई व्हावं. आमचे हेड ऑफिस मुंबईला आहे, महिला आर्थिक विकास महामंडळचं, त्या मॅडम आमच्या योग्य ते आम्हाला न्याय देतील, आम्हाला माहिती आहे. आमच्या कारण आमच्या भरपूर अशा महिलांचं काम चालू आहे आमच्या मावींमधून, तिथून महिलांना भरपूर असं आतापर्यंत भरपूर प्रोजेक्ट मिळालेले आहेत, महिलांना भरपूर त्याचा लाभ घेतलाय. महिला कर्ज प्रकरण पण भरपूर होतात, पण हे जे मधले टग्गे लावलेले आहेत ना यांनी आम्हाला त्रास द्यायचं काम चालू केलंय. जर आम्ही त्या साहेबांबद्दल तक्रार होती, त्यांची बदली केली, तर मग हे नवीन यांनी आमच्या बरोबर समन्वय साधायला पाहिजे होता आम्ही, आणि त्यांनी आमचे मागण्या मान्य करायला पाहिजे होते. मी त्यांना पण 10 लेटर दिलेत, नवीन जे उमेश काते आलेत त्यांनी तर आमचं काहीच नाही, आम्हाला उलट त्रास दिलाय. उलट मला म्हणतात मॅडम तुम्ही गुत्तान, तुम्ही याच्यात पडू नका. आणि आमच्या तिथल्या जे स्टाफ आहे त्यांचा पगार पण 3 महिन्यापासून त्यांनी केला नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की बचत गट बंद करायचे. आमचे पार्टनरचे आमच्याकडे 300 गट होते, ते पार्टनरचे गट यांनी त्यांना फोन करून सांगितलं की गट तुमचे आमच्याकडे ठेवायचं काय काम आहे. त्यांनी गटाला बंद केले, गटाचे आमचे बँक लिंकेज थांबवले. आमच्या गटाला जो निधी 6 महिन्यापासून येत होता आम्हाला, जे आम्ही स्वतः आमच्या स्वबळावर CMRC चालवतोय, तो पण निधी त्यांनी थांबवलाय. का तर मग यांनी आमचं हे केलं पाहिजे, आम्हाला एवढाच माहिती न्याय मिळावा कलेक्टर साहेबांसाठी, त्यासाठी चालूय, तरच आम्ही इथून उठणार, नाही तर इथंच आम्ही थांबणार 9 दिवस. हे 9 दिवस आमचे देवीचे आहेत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, याच आज आम्ही ठरवलंय. मी प्रतिभा गांधी, मी या माविमची सदस्य आहे. मी MD मॅडमला विनंती करते, आम्ही आज नवरात्र आहे, 9 दिवसाचा आम्हाला उपवास आहे, आम्ही आज इथं बसलोय, ही खूप खंत आहे आम्हाला, पण तुम्ही न्याय द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सध्या DCO असलेले उमेश काते, ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेले त्या दिवशी मला त्यांनी असा शब्द वापरला, तुम्ही इथे कशाला आल्या. महिलांनी महिलांसाठी उभी केलेली संस्था आहे, महिलांनी महिलांच्या ऑफिसमध्ये नाही जायचं तर जायचं कुठे. ह्या अधिकाराची तात्काळ बदली व्हावी अशी मी MD मॅडमला विनंती करते. त्यांचे असे शब्द आहेत की मी तुमच्यासाठी बसलेलो नाहीये, मला शासनाने बसवलं आहे. तर मग शासनाने कशाला बसवलं आहे यांना, महिलांचं काम करण्यासाठी बसवलं आहे की ऑफिसमध्ये फक्त 2 दिवस राहून त्यांचे काम करायला बसवलेलं आहे, हे त्यांना विचारण्यात यावा. आणि आमच्या सर्वात महत्वाच्या मागण्या आहेत, आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे, त्यात मागण्या आहेत. आमच्या मागण्या आहेत, महिलेवर अत्याचार नाही झाला पाहिजे. महिलेवर अत्याचार झाला तर आम्ही अशाच वेळोवेळी उपोषण करणार, आंदोलन करणार आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या नवरात्रीमध्ये आम्हाला न्याय हा भेटलाच पाहिजे, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.